सुंदर तेरा अंगीकार ज्याचा केला नारायणी, निंदते ही तिने वंदे केली. आजा मेळा भिल्ली तारिली कुंटनी, प्रत्यक्ष पुराणे वंदे केली. ब्रह्म हत्याराचे पातके अपार, वाल्मिक किंकर निंद केला. अंगीकार ज्याचा केला नारायणी, निंदते ही तिने वंदे केली. तुका म्हणी थी भजन प्रमाण, काय थोरपण जाणाविती. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदते ही तिने वंदे केली. मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुदशरथ अजिर बिहारी. मंगल जय जय हनुमान गोसाई, जय जय हनुमान जय गोसावी. जय 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 हनुमान गोसाई, जय 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 हनुमान गोसावी. कृपा करु गुरु देव की नाही, कृपा कृपा करु गुरु देव की नाही, कृपा गुरु देव की नाही. मंगल भवन मंगल हारी, प्रभु सुदशरथ अजिर बिहारी. राम सिया राम जय जय राम. 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 जयांचे गिलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तिची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती बुधारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तू गया देवा, यावरी न करावा अभियो. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. शरण तुम्हा आलो रामदूता, तुम आलो रामदूता. तुम्हा आलो रामदूता, तुम आलो रामदूता. काय भक्तीचा भव्या सुभाता. तुम्हाला रामदूता.
विचार ज्याचा केला नारायणी निंदते हेतीने बंदी केली आजा मेळाविले तारिली कुंटनी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली सेवेकरता गायलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील 4 चरणाचा अत्यंत गोड अभंग आहे. अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की परमार्थ करत असताना माणसाचा सामान्य लोकांनी अंगीकार नाही केला तरी चालेल पण एका जगाच्या बापाने तुमचा माझा अंगीकार केला पाहिजे. मग तुकोबाराय समाजाने अंगीकार नाही केला तरी चालेल पण देवाने अंगीकार करावा. पण त्या देवाने जर का आमचा अंगीकार केला तर परमार्थामध्ये आम्हाला कोणता लाभ प्राप्त होईल त्या लाभाबद्दलची परिभाषा व्यक्त करणारा हा तुकोबारायांचा अभंग आजच्या हरी कीर्तन रूपी सेवे करताय विठाला. पवित्र पावन अशा महापर्व काळामध्ये आपली खऱ्या अर्थाने अत्यंत पवित्र भूमी पठारवाडी या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे हनुमंतरायांच्या जन्म उत्सवाचं औचित्य साधून या पवित्र भूमीमध्ये गोड अशा प्रकारचा भव्य दिव्य स्वरूपाचा नामसंकीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवातील एक सेवा प्रथमच या ठिकाणी संयोजक आयोजक कार्यकर्ते अन्नदाते देणगीदार तुमच्या आज्ञेने सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पण ते सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोच करण्याचं ज्यांनी काम केलं माझ्यावरती नितांत प्रेम करणारे परिसराचं वैभव एक वारकरी संप्रदायातील गोड व्यक्तिमत्व अत्यंत शांत संयमी अशा प्रकारचे व्यक्तिमत्व माझे मित्र आदर हरिभक्त परायण प्रवीणजी महाराज आदरणीय महाराजांच्या पुढे दंडवत वंदन या ठिकाणी करतो. गोड माहोले वा इकडे आमच्या विनकऱ्यांपासून तर पार चोपदारांपर्यंत वा परिसरातील पंचकृषीतील एक एकाहून वा सर्व टाळकरी वृंद सर्वांच्या पुढे त्रिवार दंडवत वंदन या ठिकाणी करतो. मी विशेष उपस्थिती या खऱ्या अर्थाने परिसराचं वैभव भजन सम्राट गायनाचार्य आदरणीय आमच्या भाऊसाहेबांची उपस्थिती दंडवत वंदन महाराष्ट्राचं वैभव मृदुंग सम्राट आमचे मित्र विकास महाराज त्यांची उपस्थिती दंडवत वंदन त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने युवक मित्र म्हणून ज्यांची या ठिकाणी ख्याती आहे आणि महाराष्ट्रभर खऱ्या अर्थाने आपल्या कर्जत तालुक्याचं नाव करण्याचं ज्यांनी काम केलं आदरणीय आमचे माऊली महाराज पठाड यांचे वडील आदरणीय आमचे बलजिमली महाराज आदरणीय महाराजांची उपस्थिती दंडवत वंदन या ठिकाणी करतो. सर्वच या ठिकाणी आदरणीय परिसरात वैभव आमचे आणि महाराज त्यांची उपस्थिती तुमच्या पुढे हे दंडवत वंदन वा हार्मोनियमची तुमची गोडसात तुमच्या पुढे हे दंडवत वंदन महाराष्ट्राचं वैभव मृदुंग सम्राट माझे मित्र हरिभक्त परायण आदरणीय श्री सौरभ महाराज वंदन या ठिकाणी करतो. ज्यांचा गोड आवाज देण्याचं काम करतात वास्तविक पाहता आम्ही तिसऱ्या कीर्तनाने कंटाळली पण सुंदर आवाज देण्याचं काम आमचे दादा करतात त्यांच्या पुढे ही दंडवत वंदन या ठिकाणी मी करतो. आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रसारण होते माझे जिवलग मित्र हृदयस्थ मला वाटते की वारकरी व्यासपीठ विकास महाराज बरोबर ना या चॅनलचे सर्व असणारे माझे जिवलग मित्र हृदयस्थ आदरणीय आमचे दीपकजी महाराज त्यांची उपस्थिती आहे त्यांच्या पुढे ही दंडवत करतो वंदन करतो. इकडे माझ्याकडे बारकाईने बघा सर्व कार्यक्रमाचं प्रसारण करण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून केलं जाते. हा कार्यक्रम परत आपल्याला पाहता यावा याच्याकरता त्यांच्या चॅनलला जर का कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करा त्यांचा नंबर घ्या आणि कार्यक्रमाचं प्रसारण पुन्हा आम्हाला आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण पुन्हा एकदा आमच्या सर्व पठारवाडीकर या ठिकाणी भजनी मंडळाच्या वतीने संयोजकाच्या वतीने कार्यकर्त्यांच्या वतीने येथे मला निमंत्रित करण्यात आलेले पुन्हा एकदा तुमच्या पुढे साष्टांग दंडवत घालतो वंदने करतो आणि वेळेपर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं खऱ्या अर्थाने माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय आमचे भूषण दादा त्यांची उपस्थिती त्यांच्या पुढे हे दंडवत वंदन माझ्यावर 3 दिवस उपस्थित असणारे श्रीगंध तालुक्यात एका ठिकाणी पारमार्थिक भूषण असणारे वैभव असणारे आदरणीय आमच्या साहेबांची उपस्थिती आहे त्यांच्या पुढे हे दंडवत वंदन या ठिकाणी करतो. आणि तुम्हा सर्वांचा जास्त वेळ खर्चित न करता कीर्तनाची मर्यादा आहे 9 ते कोण म्हणलं 1 वाजेपर्यंत बरोबर 11ला माझ्या कीर्तन रूपी सेवेची मी परिपूर्णता करणारे या अनुषंगाने प्रवीण महाराज 10:15 वाजता त्याची मला पूर्ण जाणीव आहे. एका पाऊण तासाचं कीर्तन पण मी गोड कीर्तन करण्याचा प्रयत्न करणारे पाऊण तासाचं कीर्तन असं कोणी म्हणणार नाही महाराज उशीर आले पण असं कीर्तन करणार पुढच्या वर्षीच्या काल्याच्या कीर्तनापर्यंत कीर्तन लक्षात राहिलं पाहिजे असं कीर्तन करायचा प्रयत्न करायचा आहे. आता लक्षपूर्वक आहे का जास्त वेळ खर्चित करा सर्वांगाचा कान करा सर्व गोष्टीचा विसर पाडा आणि इकडे माझ्याकडे लक्ष द्या आणि कीर्तन लक्षपूर्वक आहे का हे कीर्तन माझा प्रत्येक श्रोता वर्गा घरी घेऊन जातात अशा मोजक्या शब्दामध्ये मी कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता लक्षपूर्वक आहे का अध्यात्माची जिला तत्व परंपरा म्हटली जातं आणि साधू संतांचे वाङ्मय म्हटलं जातं शब्द फक्त ऐका
अध्यात्माची जी म्हटलं जातं त्या अध्यात्माच्या तत्व परंपरेने आणि साधू संतांच्या वाङ्मयाने मानवी जीवन जगत असताना तुमच्या माझ्या जीवनामध्ये एकच गोष्ट निश्चित केली आणि ती गोष्ट या जगामध्ये फक्त सत्य स्वरूप आहे आणि त्या वस्तूचा ज्यांनी अंगीकार केला त्यांच्या जीवनाची सफलता झाली. मग काहींच्या मनामध्ये विचार आला असेल महाराज अध्यात्माच्या तत्व परंपरेने आणि साधू संतांच्या वाङ्मयाने तुमच्या माझ्या जीवनामध्ये एकच गोष्ट निश्चित केली आणि ही गोष्ट वस्तू ज्याला मिळाली जीवनाची परिपूर्णता झाली. पण अशी कोणती गोष्ट निश्चित केली कोणती वस्तू आहे की तुमच्या माझ्या जीवनामध्ये सत्य आहे? आता लक्षपूर्वक आहे का तुमच्या माझ्या जीवनातली एकच वस्तू सत्य आहे आणि ती वस्तू म्हणजे त्या वस्तूला म्हणावा भगवंत नावाची वस्तू आणि ही वस्तू सत्य आहे आणि तुमच्या माझ्या जीवनामध्ये मिळाली की तुमच्या माझ्या जीवनाची सार्थकता आहे. विठाला म्हणून परत एकदा ऐका परमार्थ करणाऱ्या परमार्थिकाने आपल्या जीवनामध्ये फक्त एकच सत्य वस्तू ती देव नावाची वस्तूची खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होणं गरजेचं आहे आणि तिला पाहण्यामध्ये जीवनाची सार्थकता आहे. म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे जन्म आल्याची सार्थक विठ्ठलची कधी खलिया विठ्ठलाची कधी खलिया विठ्ठलाची कधी खलिया माझ्या जीवनाची सार्थकता जर का कुठे असेल ना तर तुमच्या माझ्या जीवनाची परिपूर्णता कुठे असेल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची देखलिया. परत एकदा ऐका परमार्थात आलेल्या माणसांनी दुसरं काहीच बघायचं नाही एकच बघायचं. काय बघायचं? परमार्थात आलेल्या माणसांनी परमार्थ सफल करण्याकरता दुसरं काहीच बघायचं नाही फक्त एक कुणाला बघायचं देवाला बघायचं बरं का. ज्यांनी देव बघितला कारण तो देव सत्य आहे आणि तुमच्या माझ्या जीवनातला अंतिम सत्य तोच आहे. हा देव पाहण्यामध्ये जीवनाची सार्थकता आहे बरं का. पण प्रत्येकाने काय पाहायचं आहे? देव पाहायचा आहे देव पाहायचा आहे. मग काहीने विचारलं महाराज असा देव आम्हाला नेमका पाहायला कुठे मिळेल? महाराज म्हणतात की असा देव कुठेही पाहायला मिळत नाही. असा देव जर का पाहायचा असेल ना तर हा देव जे देतात ना त्यांच्याकडे पाहायला मिळेल. मग महाराज हा देव आमच्या हातामध्ये कोण देतं जेणेकरून आम्हाला पाहायला मिळेल? हा देव जर का पाहायचा असेल ना तर त्याच्याकरता परित्यक्त शब्द ऐका संसाराचा कुठेतरी त्याग करा आणि परमार्थाच्या दिशेने मार्गक्रमण करा. एक वाक्य घ्या देव जर का पाहायचा असेल तर संसाराला पाठीमागं सारून परमार्थाच्या दिशेने ज्याने मार्गक्रमण केलं आणि परमार्थाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना परमार्थातल्या पेटीमध्ये ज्याने प्रवेश केला त्या पेटीमध्ये तुम्हाला आम्हाला देव मिळतो. पण त्या पेठीमध्ये जात असताना कुठेही जाऊ नका आमच्या संतांच्या दुकानात जा. त्या संतांनी काय केले तुकोबाराय म्हणतात घातला दुकाना घातला दुकान 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 दान
देव जर का पाहायचा असेल आणि देव मिळवायचा असेल तर संसार बाजूला करून परमार्थाच्या पेठेत जा. कारण त्या पेठेमध्ये संतांनी आपापली दुकानं टाकल्यात बरं का. पण परत एकदा ऐका, कधी जर का तीर्थक्षेत्रामध्ये गेलं ना, कुणाच्या दुकानात नका जात जाऊ. आपल्याला कोणत्या दुकानात घुसायची सवय लागलेली बरं का. एक असं म्हटलं की तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेले की कुठं नका दुकानात जाऊ, आपण कोणत्या दुकानात जातो. पण परत एकदा ऐका बरं का, कधी जर का पंढरपूरला गेली, कधी पंढरपूरला गेली तर आमच्या नामदेवरांनी पंढरपूरच्या पेठेमध्ये दुकान टाकलेले. कधी जर का आळंदीला गेली तर आळंदीत तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आमच्या ज्ञानोबारांनी आपलं दुकान टाकलेले. कधी देऊला गेले तर देहूमध्ये आमच्या तुकोबारांनी आपलं दुकान टाकलेले बरं का. कधी पैठणला गेले तर पैठणला आमच्या नाथ महाराजांनी दुकान टाकलेले. आणि कधी जर का चुकून जर का तुम्ही जर का पिंपळनेरला गेले आमच्या निळोबारांनी दुकान टाकले. आणि कधी चुकून जर का मंगळवेढ्याला गेले तर आमच्या चोखोबारांनी काय केले, दुकान टाकलेले. पण परत एकदा ऐका, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर कुणाच्या दुकानामध्ये घुसू नका. ज्या त्या तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर ज्या त्या संतांच्या दुकानात जा. महाराज, आम्ही जर का संतांच्या दुकानामध्ये गेलो तर संत आम्हाला काय करतील, संतांनी आपल्या दुकानात एक वस्तू विकण्याकरता ठेवलेली आणि ती कोणती, देव नावाची वस्तू. आणि ही देव नावाची वस्तू संतांच्या दुकानात गेलं की आपल्याला नक्कीच मिळते बरं का. काय म्हणते की महाराज, संत आम्हाला ती देव नावाची वस्तू देते का हो? अहो नक्की देते ना. का? संत उदार उदार, संत उदार आहेत. आपल्याला जे मिळले ते संत जगाला देण्याचा काय करतात तर प्रयत्न करतात बरं का. एक मला थोडस एक भागवताकडे घेऊन जावं अशी वाटते बरं का. बारकाने ऐका बरं का. संतांना जे मिळाले, संत स्वतः पुरतं ते मर्यादित कधी ठेवत नाहीत, ते समाजाला देण्याचं काम करतात. त्यांना संत म्हणावं बरं का. एक भागवतात वर्णन बरं का. नंदाच्या वाड्यावरती देव आला. कोण आला? तो देव आलेला आहे. एक यशोदेच्या आनंदाच्या वाड्यावरती गेल्या का गवळीने पाहिला. परत एकदा ऐका बरं का. संतांना मिळालेला देव संतांनी मर्यादित आपल्या पुरता ठेवला नाही, तो समाजाला वाटण्याचं देण्याचं काम केलं. मला गोड भागवतामध्ये तुम्हाला घेऊन जायचे. नंदाच्या वाड्यावरती आलेला देव एका गोपिकेने पाहिला, पण तो पाहून स्वतः समाधानी झाले नाही. मी पाहिलेला आहे, सगळ्या गोपिकांनी घ्यावा याच्या करता तिच्या अंतकरणातील किती उदार वृत्ती. म्हणून महाराज म्हणतात की गवळण म्हणती ग, गवळण म्हणती ग, म्हणती ग, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदीला. म्हणती ग, म्हणती ग, म्हणती यशोदेला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती ग, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदीला. म्हणती ग, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एक पुढे ताटी वाटी सुंट बडी. 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 म्हणती ग, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदीला. म्हणती ग, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती ग, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदीला. म्हणती ग, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. झाला यशो, पुत्र झाला, पुत्र झाला, पुत्र झाला, पुत्र झाला, पुत्र. चलो ते 1 वाजेपर्यंत असंच बरं का. ती नंदाच्या वाड्यावरती आलेला देव बरं का. एक मला एका सिद्धांताकडे घेऊन जायचे. त्या गवळणीने पाहिलेला देव स्वतः पुरता मर्यादित नाही ठेवला, बाकीच्या गवळीने पाहावा देण्याचं काम केलं. संतांची वृत्ती ऐका, संतांची वृत्ती ऐका. संत मिळालेली वस्तू स्वतः पुरती मर्यादित ठेवत नाहीत, ते समाजाला देण्याचं काम करतात. त्यांना संत म्हणावं बरं का. गोपिकांना मिळालेला देव एकमेकीला वाटण्याचा प्रयत्न केला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मला देव मिळाला, मी माझ्या पुरता मर्यादित नाही ठेवला, मी समाजाला देण्याचं काम केलं. म्हणून तर तुकोबारायाने म्हणावा, देव घ्या गुणी, देव घ्या गुणी, देव घ्या गुणी, देव घ्या गुणी. देव घ्या गोनी, देव घ्या गोनी, देव घ्या गोनी, देव घ्या गोनी. ऐता आला घर पोसोनी, ऐता आला घर पोसोनी, ऐता आला घर पोसोनी. देवन लगे, देवन लागे, देवन लगे, देवन लागे, देवन लगे, न लगे, न लगे. घर पुसोनी,
गोणी देवाला लगे हे जगद्गुरु तुकोबऱ्यांनी मिळायला देऊ स्वतः पुरता मारी देत नाही ठेवला, समाजाला देण्याचं काम केलं. टोपलीमध्ये देव टाकला आणि जगद्गुरु तुकोबराय जगाच्या बाजारात हिंडू लागले. आणि बाजारात हिंडताना माझ्या तुकोबरायने म्हणावा, देव घ्या गुणी, देव घ्या गुणी. काही शब्द तुकोबरायांचे गोडीत, देव घ्या गुणी, देव घ्या गुणी. समाजाने तुकोबरायांकडे पाहिलं, हसून उत्तर दिलं, हो तुकोबराय येड लागलं काय, इथं संसार करता करता नाकीनं वाले आणि आम्हाला म्हणताय देव घ्या देव घ्या. महाराज देव न लगी, देव न लगी. मग तुकोबरायांनी विचारला, रे एवढा देव आम्ही घेण्याकरता सांगतोय पण देव का नको. हे समाजात उत्तर आलं, तुकोबराय हे जिथे देव ठेवायचा नाही आता जागा शिल्लक राहिलेली. जर एक कडवड वाक्य बोलून जाऊ का जराशी. हे तुकोबराय म्हणतात की देव घ्या आणि लोक म्हणतात की देऊ नको. याला कारण कळलं का, समाजाला चांगली वस्तू दारात आली ती कधी घेण्याची सवयच नाही त्याच्याकडे. आणि कधी कधी आमच्या समाजाला एखादी चांगली नाही वाईट गोष्ट दारात येत नाही पण दूरवरती जाऊन घेतल्याशिवाय राहत. तर एकदम सोपच बोलू का, एकदम दारामध्ये जर का कधी कधी ते असं म्हटलं जातं बरं का भाऊसाहेब, कधी कधी दारात एखादी बाई ती गावरान तूप घेऊन येते. ती बाई म्हणते, घ्या बाहेर 1300 रुपये किलो, 1300 रुपये किलो घ्या, मी फक्त 700 रुपये किलो विकते, तूप घ्या तूप घ्या तूप घ्या. एक मला पठारवाडीकर उत्तर द्यावं, अशी बाई जर का दारामध्ये तूप घेऊन आली, किती लोक तूप घेतात तू? नाही नाही, किती लोक तूप घेतात? तुमच्या चेहऱ्यावरचा भाऊ सांगतोय कुणीच घेत नाही. हा, कुणीच घेत नाही. दारामध्ये जर का ती बाई आली तूप घ्या पण कुणी तूप घेण्याकरता तयार. पण जरा माझ्याकडे बारीक बघा बरं का पठारवाडीकर, इकडे बघा इकडे बघा इकडे बघा. आता काय काय पदार्थ कुणी आपल्या दारात घेऊन येत नाही. हा, असे काय काय पदार्थ आहेत आपल्या दारात कुणी घेऊन येत, काय काय पदार्थ आहेत म्हणजे कळलं का. तो पदार्थ जर का घेतला ना, गडी गावात नीट येतच नाही, लिजिम खेळत येतो. वा वा. ते आजपर्यंत आपल्या दारामध्ये असं कोणी घेऊन आले का पठारवाडीकर? नाही असं कोणी घेऊन आले का, घ्या 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 पहिल्या दाराची चांगली चढती, घ्या 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 घ्या, असं कुणी आलंय का हो? हे शब्द परत एकदा ऐका बरं का. आपल्या दारात असं कुणी घ्या म्हणण्याकरता आलं नाही पण दूरवरती जाऊन घेतल्याशिवाय राहत नाहीत. आणि चांगली वस्तू दारात आली तर माणसं तिचा स्वीकार करत नाहीत. तुकोबऱ्यांना अनुभूती आली, देव घेण्याकरता सांगतोय. अहो कुणी घ्यायना ना, देव कुणी घेण्याकरता तयार नाहीत. कारण समाजाचा नियम आहे, चांगली वस्तू समाजाला आवडत नाही आणि वाईट वस्तू मात्र समाजाला आवडल्याशिवाय राहत नाही. म्हणून आमच्या संतांनी देव देण्याचं काम केलं पण समाजाने मात्र आमच्या संतांची काय केली, टिंगल केली बरं का. बऱ्याच वेळा तीच होतं बरं का. एक गोपिका सुद्धा मथुरेच्या बाजारामध्ये गेल्या बरं का आणि त्यांनी म्हणाय पाहिलं होतं दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या. पण आमच्या गोपिका मात्र मथुरेच्या बाजारामध्ये म्हणू लागल्या, काय म्हणू लागल्या, गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या कोणी, गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या. बाजारामध्ये म्हणावा, अरे गोविंद घ्या, दामोदर घ्या. तर त्या गोपिका पाहून त्या खऱ्या अर्थाने त्या मथुरेच्या बाजारातली लोक त्या गोपिकांकडे पाहून हसू लागली. का हसू लागली माहिती का? कारण चांगली वस्तू देण्याचं काम करतात. समाजाला चांगली वस्तू हातात दिली की समाजाला ती गोष्ट आवडत नाही. समाज त्या लोकांची निंदा केल्याशिवाय राहत. हे परत एकदा ऐका बरं का. चांगलं माणसं काही करायला लागली का नाही, चांगलं माणसं काहीतरी करायला लागली की माणसं निंदा करण्याकरता प्रवृत्त झाल्याशिवाय राहत. जरा सोपच बोलू का, एक बऱ्याच दिवस मला एक गोष्ट कळलीच नाही बरं का. मला एक बऱ्याच दिवस गोष्ट कळतच नव्हती. चांगली वस्तू जर का असली तर चांगली वस्तू असली किंवा चांगली माणसं जर का दिसली तर त्या चांगल्या माणसाला पाहून लोक त्यांची निंदा का करतात हे कळण्याकरता उत्तरच नव्हतं बरं का. ती मी पाठीमागे एक लहानपणी असताना बरं का, मी पाठीमागे लहानपणी असताना आमच्या गावात एकदा हत्ती आला. आणि त्या हत्तीला पाहिल्याबरोबर आमच्या गावातल्या गल्ली गल्लीची सगळी कुत्री एकत्रित झाली आणि त्या हत्तीला पावल्याबरोबर त्या हत्तीला पाहून भुकू लागली.
मला ती उत्तर सापडतच नव्हतं. पण मी 2010 पर्यंत आळंदीमध्ये असताना मी बऱ्याच वर्षी विचार करीत होतो त्या हत्तीला पाहून कुत्री का भुकतात मला ती उत्तरच सापडत नव्हतं. त्याचं उत्तर मला आळंदीमध्ये असताना सापडलं. त्याचं उत्तर सापडलं बरं का. त्याचं उत्तर काय मिळलं माहिती का? त्या हत्तीला पाहून कुत्री का भुकतात त्याचं उत्तर सापडलं. इकडे माझ्याकडे बारकाने बघा उत्तर काय सापडलं. ते हत्तीला पाहून कुत्री का भुकतात माहिती का? त्याचं उत्तर सापडलं. काय सापडलं माहिती का? कारण ती कुत्री विचार करतात. तुम्ही हसू नका गालातले गालात. ती कुत्री विचार करतात आम्ही गावात आजपर्यंत कुणाला मोठं होऊन दिलं. एखादा मोठा व्हायला लागला तर त्याला मागं खेचण्याचं आम्ही काम केलं. एखादा जर का चुकून जर का मोठा झाला तर त्याला आयुष्यभर आम्ही मागं वळण्याचं काम केलं. पण आमची नजर चुकून हा गावात कोण मोठा आलेला आहे आणि मोठा कोण झालेला आहे आणि मोठा आलेला आणि मोठा झालेला पाहिलं की त्याला भुकल्याशिवाय राहत नाही. तो कोण 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 नाही नाही इकडे माझ्याकडे बघा. तुम्ही एकामेकाकडे बघू नका. मी कुत्र्याबद्दल बोलतोय. हा तुम्ही अजिबात एकामेकाकडे बघू नका बरं का. हे नियम आहे कुत्र्यांचा. कुणाचा नियम आहे? कुत्र्यांचा नियम आहे. काय नियम आहे? एखादा मोठा झाला आणि मोठा आला की आपल्याला चुकून का मोठा झाला त्याला भुकल्याशिवाय राहत नाही. कोण? हा वा वा कोण कोण मन मोकळेपणाने बोला. कोण? हा कुत्री मी कुत्र्यांचं बोलतोय बरं का. एक त्याचा नियम आहे बरं का. एक काय माहितीये का? मोठा माणूस झालेला आणि मोठा माणूस आलेला पाहिला का नाही त्या काही लोकांना देखवत नाही आणि त्याचा रस्ता अडवू शकत नाही. तर एवढं वाक्य घेऊन जा. त्याचा रस्ता अडवू शकत नाही. तर पण त्याला मोठा होण्यापासून थांबवायचं कसं याच्याकरता ही माणसं काय करतात? त्याच्या पाठीमागून त्याची निंदा करतात. पण वाक्य घ्या अशा लोकांनी आपल्या पाठीमागून आपली किती जरी निंदा केली मोठ्या माणसाने कधी थांबायचं का? थांबायचं नाही माहिती का? तुम्ही चालत राहा. का चालत राहा माहिती का? एक दिवशी तुम्ही चालत असताना एकदा का मोठ्या पदावरती गेला ना ही निंदा करणारी लोक तुमच्या पायापाशी येणार आणि तुमची स्तुती केल्याशिवाय येणार नाही. तर त्याच्याकरता चालत राहा. विढाला परमार्थाच्या बाबतीमध्ये सुद्धा तीच आहे बरं का. परमार्थाच्या बाबतीमध्ये तीच आहे. परमार्थ माणूस करायला लागला आणि परमार्थात माणूस पुढे चालायला लागला की ते परमार्थिकाला पाहून पाठीमागली लोक परमार्थिकाची निंदा केल्याशिवाय राहत. हे जरा माझं एक जिवंत उदाहरण देऊ का जराशी? हे परमार्थ करत असताना लोक आम्हाला सुद्धा कधी कधी कुठं काय बोलतात ते सांगता येत नाही बरं का. एक 12-13 वर्षापूर्वी मला पहिल्यांदाच बरं का माझ्याकडे गाडी पण नव्हती. मला साताऱ्याला कीर्तनाचा योग आला आणि मी आमच्या बारामतीच्या बस स्थानकावरती उभा होतो. 2 तास गाडीच लागली नाही. मी म्हणलं गाडी मिळत नाही आता काय कीर्तन साताऱ्याचं गावत. मी माझा चेहरा टाकला आणि 2:30-3 वाजता पाठीमाघारी निघणार. मी पिशवी घेऊन निघणार. पाठीमागून मला कोणतरी आवाज दिला, महाराज सातारा गाडी लागली. जशी सातारा गाडी लागली का काय मला आनंद झाला. मी म्हणलं गाडी गावली म्हणजे कीर्तन गावतंय म्हणलो. मी तशीच बॅग घेतली आणि गाडीकडे पळालो. पण गाडीकडे जशी नजर टाकली मी तोंड जोडून घेतलं. का? एवढी गर्दी होती तिथं उभा राहायला जागा नव्हती. मी म्हणलं सातारा गाडी पकडून कीर्तन जर का गाठायचं असेल तर गर्दीत घुसल्याशिवाय पर्याय. मी तशीच माझी बॅग घेतली आणि गर्दीमध्ये घुसलो. पण या कुठलं म्हातारं होतं काय नो माझ्या पाठीमागून आलो आणि कापकुनी माझी कॉलर धरली आणि मला म्हणला, महाराज आहे काय? मी म्हणलं तुला काय पोत्रात दिसतो काय म्हणलं. आणि मग मला म्हणला एवढा मोठा महाराज आहे आणि गर्दीमध्ये घुसलाय. मी म्हणलं महाराजाने गर्दीमध्ये नाही इष्टीच्या टायर खाली घुसायचं का म्हणलं. आता अजिबात विचार केला नाही. बॅग घेतली आणि तसाच लोकांना रिटीत आत गेलो आणि दैवयोगाने मला चांगली जागा सापडली. बागेवरती बसलो बॅग माझ्या मांडीवर ठेवली. म्हणलं आता सातारापर्यंत उठायचंच नाही. पण इकडे माझ्याकडे बारकाईने बघा, इकडे बघा. मी जसं बॅगेवरती ती बॅग घेऊन बसलो होतो ना तसं ज्यांनी माझी कॉलर धरली होती का नाही ती मात्र बाजाराची पिशवी घेऊन घामाघूम झालेलं जागा मिळत नव्हती. सगळ्या लोकांना रिटीत माझ्या पशी आलं. बाजाराची पिशवी खाली ठेवली. बाया मागं सारल्या माझ्याकडे बघून मला म्हणतोय शिटावर बसलाय. मी म्हणलं तुला काय ही बाकीची दिसतात का नाही म्हणलं. नाही म्हणलं महाराज एवढा थाटामध्ये बसलाय शिटावरती. म्हणलं जागा सापडले बसतोय. मग मला म्हणला माणुसकी आहे का नाही. मी म्हणलं कशाची माणुसकी. नाही म्हणला म्हातारा माणूस उभा आहे घामाघूम झाले माझ्याकडे बाजाराची पिशवी माझं वजं बिज घेवा. मी म्हणलं तुझं तर मेलं तरी वजं घेत नसतो म्हणलं. पण तो म्हणला माझं वजं घ्यावाच लागन. मी म्हणलं मेलं तरी घेत नसतो घ्यावाच लागन. मी म्हणलं घेणार नाही. म्हणला घ्यावाच लागून. आता मला कधी कळत नाही ह्या लोकांना तुकोबऱ्यांचे प्रमाण तरी कुठं सापडतात काय नो. त्यांनी माझे तुकोबऱ्यांचं प्रमाण टाकलं. तो म्हणला वजं घ्यावाच लागन. मी म्हणलं घेणार नाही. तो म्हणला तुमचे तुकाराम महाराज म्हणतात
म्हणून तुला वज घ्यावाच लागन. मी म्हणलं तुकाराम महाराज काय म्हणतात, त्यांनी कुठून पाठ केलं होतं काय नव्हतं. मला म्हणलं तुमचे तुकाराम महाराज म्हणतात की. मी म्हणलं काय म्हणतात. ते म्हणलं तुकाराम महाराज म्हणतात ना, तुका म्हणे माझे आणि तुम्हा संतावरी. आता त्यांनी प्रमाण टाकून मला गार केलं ना जागेवरती. मला बोलायला शब्दच राहिला नाही. मी म्हणलं दिवा आता पिशवी. त्याने पिशवी दिली माझ्या मांडीवरती ठेवली आणि इष्टी चालू झाली. पण ती मांडीवरती घेतलेली पिशवी, बाजाराची पिशवी लय जड होती. ती माझ्या असं पाय अवघडून आलं. मी बाबाला म्हणलं काय बाजार केलाय. काय नाही म्हणला स्वपात बाजार आहे. मी म्हणलं लय पिशवी जड आहे. म्हणलं पिशवी उघडून बघावी. मी पिशवीची गाठण सोडली. इकडे इकडे बघा, इकडे बघा. जशी पिशवी सोडली ती पिशवी मध्ये वर होती वांगी बटाटी, वर होती वांगी बटाटी आणि खाली नजर टाकली. मी तोंडच जोडलं का. वर होती वांगी बटाटी आणि खाली होत्या बोंबलाच्या काड्या. मी म्हणलं आता बोंबील सांभाळावं का माणूस की सांभाळावं म्हणलं. आता माझ्या 10 मिनिटं लक्षात येईना. पण ती 15 किलोमीटर इष्टीत चालल्यानंतर त्या बारामतीच्या पुढे एक सांगवी लागती. त्या सांगवीतलं एक नेमकं ओळखीत आलं आणि त्याने माझ्या मांडीवरती पिशवी पाहिली. मला म्हणतोय महाराज रात्रीची कीर्तन आणि दिवसाचं ही दंद ही काय परमार्थ करत असताना. ऐका 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 ऐका. परमार्थ करत असताना, चांगल्या मार्गावरती चालत असताना, देव जोडीत असताना एवढं चालणं सोपं नाही. निंदा करणारी माणसं भेटतात. मी म्हणे की आम्हाला नाही भेटली. आमचे तुकोबराय सुद्धा म्हणतात ना, वाळू जनमा मनो तू शितोळी, वाळू जनमा मनो तो शितोळी. चांगल्या मार्गावरून चालत असताना चांगल्या लोकांना वाईट लोक भेटल्याशिवाय राहत नाहीत आणि निंदा केल्याशिवाय राहत नाहीत. बरेच येतात दादा वाक्य ऐकारा.
ज्यांनी परमार्थाच्या पेटीमध्ये पाऊल टाकून संतांच्या दुकानातला देव घेण्याचा प्रयत्न केला आणि देव जोडत असताना समाजकंटक तुमची माझी निंदा करण्याकरता तत्पर आहेत, पण समाजाने मात्र समाजाच्या त्या निंदेचा परमार्थिकाने कधी विचार करायचा नाही. देव घ्या आणि पुढे चालत राहा. मग काहींनी विचारलं, महाराज देव घेण्याकरता तुम्ही आम्हाला सांगताय, आम्ही तुमचा देव घेण्याकरता तयारी हो महाराज, पण महाराज हा देव घेत असताना देव आमच्या पशी राहीन का हो? नक्की राहीन बरं का. परत एकदा ऐका, देव तुमच्या पशी नक्की राहीन बरं का. ज्यांनी एकदा देव घेतला का नाही, देव त्यांना कधी सोडून जात नाही बरं का. पण परत एकदा वाक्य ऐका, ज्यांनी देव घेतला देवाने त्यांना कधी सोडलं नाही बरं का. परत एकदा वाक्य ऐका, आमच्या ज्ञानोबरांनी देव घेतला, आमच्या तुकोबऱ्यांनी देव घेतला. ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्यांना देवाने कधी सोडलं नाही बरं का. म्हणून परत एकदा ऐका बरं का, आजही ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्यांना आमच्या देवाने सोडलेलं, ज्ञानोबऱ्यांना तुकोबऱ्यांना देवाने सोडलेलं. परत एकदा ऐका बरं का. म्हणून कधी जर का चुकून जर का देऊला गेली, नुसतं तुकोबऱ्यांचं दर्शन होत नाही, तुकोबऱ्यांच्या बरोबर पाठीमाग खऱ्या अर्थाने जगाच्या बापाचं आणि आई साहेबांचं सुद्धा दर्शन होते का. आजही तुकोबऱ्यांच्या पशी देव हा तिथेच आहे बरं का. मग कधी जर का आळंदीला गेल्यानंतर फक्त ज्ञानोबऱ्यांच्या समाधीचं दर्शन होत नाही. परत एकदा वाक्य ऐका, आळंदीला गेल्यानंतर फक्त ज्ञानोबऱ्यांच्या समाधीचं दर्शन होत नाही, त्या समाधीच्या पाठीमागे जर का नजर टाकली, आजही जगाचा बाप ज्ञानोबऱ्यांच्या समाधीच्या पाठीमागे उभा आहे. याचं कारण का, ज्यांनी देव घेतला देव त्यांना कधी सोडत अनुकूल परिस्थितीत देव सोडित नाही बरं का. याच्यात नवल नाही बरं का. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा जगाचा बाप त्यांना कधी सोडत. काही लोक म्हणतात की महाराज जगाचा बाप आम्हाला सोडून देईन अर्ध्यावरती, कधी सोडून देत नाही. एकदा का त्या देवाने तुमचा हात धरला ना, देव तुम्हाला कधी सोडणार नाही. पण कधीतरी एकदा तरी देवाचा काय करा, हात धरा बरं का. मग देवाचा हात धरा. मग काहींनी विचारलं, महाराज देवाचा जर का हात धरायचा, देव आम्हाला सोडणार नाही, पण अशा देवाने आमचा हात धरला आणि देव आम्हाला सोडणार नाही, पण देवाने हात नाही सोडला तर देव काय करीन. तुकोबराय म्हणतात की देव तुमचा अंगीकार करीन. मग महाराज त्यांनी जर का अंगीकार केला, आमच्या पदरामध्ये काय पडन, ते काय पडन, अभंगाच्या अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, केला नारायण.
बापाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अशा जगाच्या बापाने जर का तुमचा हात धरला तर देव तुमचा अंगीकार करीन, आणि एकदा का देवाने जर का अंगीकार केला, देव तुम्हाला समाजामध्ये वंद्य केल्याशिवाय राहणार. पण त्याच्याकरता देवाने तुमचा अंगीकार केला. एक गोड उदाहरण बरं का, देवाने फक्त अंगीकार केला पाहिजे हो. एरवी जर का असं एक म्हटलं जातं बरं का, एरवी का असं म्हटलं जातं, सकाळी उठल्यानंतर चांगल्या लोकांचं दर्शन व्हावं. परत एकदा ऐका, असं म्हटलं जातं की सकाळी उठल्यानंतर चांगल्या लोकांचं दर्शन झालं की दिवस चांगला जातो बरं का. पण असं एक म्हटलं जातं बरं का, सकाळी उठल्या जर का चुकून जर का सकाळी उठल्या चुकून जर का एखाद्या मरकटाचं माकडाचं जर का दर्शन जर का झालं तर असं म्हणतात माणसं की दिवस चांगला जात. किती मरकटाच्या बाबतीमध्ये किती माणसांच्या मनामध्ये भावना आहे बरं काही. माकडाचं तोंड जर का बघितलं तर दिवस काय होत नाही, चांगला जात नाही, अशी माणसांची भावना आहे बरं का. पण खऱ्या अर्थाने अंजनीचं सुत असणारे माझे हनुमंतरे सुद्धा खऱ्या अर्थाने मरकट योनीमधले आहेत. पण असं म्हटलं जातं त्या माझ्या हनुमंतरांनी भगवंताचे खऱ्या अर्थाने प्राप्ती करून घेतली, आणि माझ्या भगवान श्री प्रभू रामचंद्रांनी हनुमंतराचा अंगीकार केला. तर त्या अंगीकाराचा परिणाम असा झाला की ज्याचं तोंड बघितल्यानंतर दिवस चांगला जात नव्हता, पण देवाने मात्र हनुमंतराचा अंगीकार केला, आणि एवढं मोठं वंद्यत्वाला गेले की माझ्या हनुमंतराचं तोंड पाहिल्यानंतर माणसाचा दिवस चांगला जातोय. याला कारण फक्त देवाने फक्त केलेला अंगीकार आहे बरं. पण अंगीकार ज्याचा केला नारायणे, महाराज म्हणतात की एकदा का अंगीकार केला की निंद्य असणारी माणसं काय होतात तर वंद्यत्वाला जातात. माझ्याकडे वेळ नाही, फक्त मी चाल म्हणणार नाही. मला 3 उदाहरणं तुकोबारायांची द्यायच्यात. मला पहिलं उदाहरण देते. महाराजांनी पहिलं उदाहरण दिलं, आजामेळाचं उदाहरण दिलं बरं का. अत्यंत पाप्यातला पापी होता, पण त्या आजामेळाने पाप्यातला पापी जर असताना सुद्धा मारताने फक्त एकदाच म्हटला होता, नारायण नारायण. नारायण देवाचं नाव नव्हतं घेतलं, त्याने त्याच्या पोराचं नाव घेतलं होतं, आणि नारायण म्हणून त्या आजामेळाने आपला देह ठेवला. भगवंताने त्याला उचलला आणि वैकुंठामध्ये नेऊन टाकला. का टाकला त्याचं कारण आहे की मरायच्या काळामध्ये नारायण नाव घेतलं आणि माझ्या देवाने त्या आजामेळाचा अंगीकार केला आणि तो वैकुंठाला गेला. महाराज म्हणतात की निंदते हे तिने वंद्य केले, अंगीकार ज्याचा केला नारायणी. दुसरं उदाहरण दिलं, पुन्हा तो बिल्लकुळामध्ये असणारी शबरी, भगवान श्री प्रभू रामचंद्राने तिचा अंगीकार केला आणि शबरी बिल्लकुळातली पण वंद्यत्वाला प्राप्त गेली. का गेली? अंगीकार ज्याचा केला नारायणी. आणि कुंटिनी बर का, एवढ्या उदाहरणाकरता मला तुम्हाला घेऊन जायचे आणि उदाहरण ठेवून माझ्या कीर्तनाची समाप्त करतो मी. कुंटिनी कोण होती बर का? इथून मला वाटते की पंढरपूर अंतर किती असावं, इथून 125 किलोमीटर. आणि त्या पंढरपूर पासून जर का आपण निघालो तर आपल्याला पंढरपूर पासून एक संतांची भूमी जिला म्हटली जाते त्याला म्हटलं जातं मंगळवेढा. ते अंतर किती असावा? फक्त 20 का 30 किलोमीटर आहे बरं का. आणि त्या मंगळवेढ्यामध्ये संतांची भूमी, पण त्या मंगळवेढ्यामध्ये पाठीमागे एक वस्ती होती. त्या वस्तीला नाव होतं वेश्येची वस्ती. आणि त्या वेश्येच्या वस्तीवरती एक वेश्या राहत होती. त्या वेश्येचं नाव होतं श्यामा नावाची वेश्या. कोणती? लक्षपूर्वक ऐका, एवढ्यावरती आपल्याला कीर्तन संपवायचे. त्या श्यामा नावाची वेश्या आपली देह विक्री करायची. परत एकदा ऐका रे, श्यामा नावाची वेश्या देह विक्री करायची. पण देह विक्री जरी करत असली तिच्या अंतकरणातला भाव किती गोड होता माहिती का? देह विकायची, देह विक्री करायची, पण देह विक्री करत असताना अंतकरणातला भाव मात्र भगवंताच्या चरणाशी होती. जरी तिचा देह विक्री होत असली ना, जरी वेश्या जरी असली तरी देह विक्री करत असताना तिने मात्र एकच म्हणायचं, अंतकरणातला भाव देवस्वरूप असल्यामुळे तिने म्हणायचं, भोलाबा विठ्ठल पावा विठ्ठल, भोलाबा विठ्ठल पावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे मावे, करावा विठ्ठल जीवे मावे. येणे सोसी मना घावधारी परत मागावे येत नाही. बंधना पासुनी मुकलल्या गती, बंधना पासुनी मुकलल्या गाठी, तिताली मिठी सावका
आली मिठी सावकाश अरे श्यामा नावाची एकच म्हणावा अंतकरणातला भाव किती सुंदर आहे विठ्ठल स्वरूपे देह विक्री करत असताना तिने म्हणावा बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल. आणि आता ऐका रे अंतकरणातला भाव एवढा शुद्ध असल्यामुळे त्या श्यामा नावाच्या वेश्येच्या पोटी एक मुलगी जन्माला आली आणि त्या मुलीचं नाव होतं संत. काय नाव होतं तिथं संत कान्होपात्रा. ऐका रे कान्होपात्रा वेशीची मुलगी पण ही कान्होपात्रा एवढी सुंदर होती एवढी सुंदर किती सुंदर होती माहिती का. असे कुणीतरी म्हटले बर का असे कुणी म्हटलेले कान्होपात्रा एवढी सुंदर होती पण काही लोक बोलता बोलता सहज म्हणतात एक अशी सुंदर होती तिने जर का पानाचा विडा खाल्ला तर ते पान गिळत असताना तिच्या कंठामधून त्या पानाचा लाल रंग दिसायचा. ती कोण होती ती हे बऱ्याच वेळा लोक म्हणतात जिच्या कंठातून सुद्धा पान गिळत असताना लाल रंग दिसायचा ती कोण होती माहिती का. आजपासून जर का तुम्हाला विचारलं तर तिचं नाव घ्यायचं कान्होपात्रा होती. बरीच लोक म्हणतात मस्तानी होती तिचं नाव नाही कधी घ्यायचं. हा तिच्यापेक्षाही 100 पटीने सुंदर होती. कोण कान्होपात्रा. तिला सौंदर्याचा अभिमान होता मी फार सुंदर आहे. पण एक दिवशी कान्होपात्रा बाहेर पडली आणि आमच्या वारकऱ्यांची दिंडी चालली. वारकरी दिंडी चालतात आणि भजन करत असताना वारकऱ्याने म्हणावा ज्ञानोबा माऊली तुकाराम हो ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम तुकाराम वारकरी निघाल्यात बरं काय. ती ज्ञानोबरायांचं भजन तुकोबरायांचं भजन करत आणि ती भजन त्या कान्होपात्रेच्या कानावरती पडून ती कान्होपात्रा चालता चालता सहज म्हणली वारकरी बाबांना ओ बाबा अहो एवढं भजन करत कुणाचं निघालाय. त्या वारकरी बाबाने त्या मुलीकडे पाहिलं. वारकरी बाबाला माहित नव्हतं ती कोण मुलगी. ती निघाले त्या पंढरपूरच्या मालकाकडे. त्या कान्होपात्रे विचारलं अहो त्या पंढरपूरच्या मालकाकडे निघालाय कशाला निघालाय. वारकरी बाबा म्हणलं त्याचं दर्शन घेण्याकरता. ते कान्होपात्रेला हसू आलं दर्शन घेण्याकरता. काय तो काय सुंदर आहे का. वारकरी बाबा म्हणलं त्याच्यासारखा सुंदर कुणीच नाही तो फार सुंदर आहे. मग ती कान्होपात्रा म्हणली सुंदर आहे माझ्यापेक्षा. आणि मग जरा वारकरी बाबाला हसू आलं अगं तुझ्यापेक्षा 100 पटीने सुंदर आहे. आणि मग तिने विचार केला आजपर्यंत मंगळवेड्यामध्ये सर्वात मोठी सुंदर मी होती पण हा वारकरी म्हणतोय की माझ्यापेक्षा 100 पटीने सुंदर आहे. हा कोण सुंदर आहे मुनी आता एकदा पावा. आणि मग तिच्या मनामध्ये आलं त्या पंढरपूरचा मालक कोणी सुंदर आहे त्याला पावा. आणि मग चालता 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 त्या कान्होपात्रेने आमच्या वारकरी बाबाचा फक्त हात धरला. लहान मुलगी बरं का. परत एकदा ऐका कान्होपात्रा लहान आहे पण चालता चालता त्या मुलीने आमच्या वारकऱ्याचा हात धरला. कुणाचा हात धरला. एक थोडस एक वाक्य बोलू का गोड. एक काय झालंय आजकाल आमच्या युवा पिढीचं भवितव्य फार अंधारात चाललेलं आहे बरं का. हे थोडीशी शोकांतिक आहे बरं का. आज आमची युवा पिढी कुणाच्या नादी लागलेली.
आणि कुणाची संगती करून आमची युवा पिढी व्यसनाच्या आधीन चाललेली. युवा पिढीला कुणाच्या वर चालवून काय व्यसन करावं ते कळण्याकरता तयार नाही बरं का. म्हणून मला वाटतं की आमच्या प्रत्येक पालकाच्या चेहऱ्यावरती एकच चिंता आहे, मुलं बिघडल्यात बिघडल्यात बिघडल्यात. परत एकदा ऐका रे, प्रत्येक पालकाला वाटतंय आमची मुलं बिघडल्यात, आमची मुलं बिघडल्यात, आमची मुलं बिघडल्यात. पण मी म्हणेन, ज्या पालकाला वाटते की आमची मुलं बिघडल्यात आणि आमची मुलं सुधारावा असं जर का वाटत असेल ना, एवढं वाक्य घेऊन जा. ज्या पालकाला वाटते की आमची मुलं बिघडल्यात पण आमची मुलं सुधारावा, अरे तुम्हाला जर का वाटत असेल ना तुमची मुलं सुधारावा, तर तुमच्या मुलांचा हात कुणाच्या हातामध्ये हात देऊ नका. वाक्य ऐका रे, मुलं सुधारावा असं जर का पालकाला वाटत असेल ना, आपल्या पोरांचा हात कोणाच्या हातामध्ये हात देऊ नका. ज्यांना मुलाचं भवितव्य घडवायचंय ना, अशा पालकाने आपल्या मुलाचा हात फक्त आमच्या वारकऱ्याच्या हातामध्ये हात द्या. काय ते कानपात्र वेशीची मुलगी हो, पण चालता चालता लहानपणामध्ये आमच्या वारकऱ्याचा हात धरला कुणाचा आणि निघाले पंढरपूरला. आणि मग मात्र चालता चालता त्या कानपात्राने त्या वारकऱ्याशी गप्पा मारताना म्हणावा, बाबा अहो पंढरपूरला निघालाय, पण त्या पंढरपूर मध्ये कोण आहे? आमचे वारकरी बाबा फार हुशार होते. त्या मुलीला सांगितलं पंढरपूर मध्ये कोण आहे? भीमा तेरी एक वसविले नगर, भीमा तेरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकासी चार भुजाची, तेथील मोकासी चार भुजाची, पहिला 16,000 रे, पहिला 16,000 रे, पहिला 16,000 रे, पहिला 16,000 रे. सदाऊच्या गावारी केलिया सुख देईल वीचा वारी, सदाऊच्या गावारी केलिया सुख देईल वीचा वारी. वारकरी बाबाने सांगितलं पंढरपूर मध्ये कोण आहे? भीमदेरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढर. पंढरपूर आहे ते पंढरपूर मध्ये तो देव राहतो. आणि मग मात्र कानोपात्रीने पाठीमागे चला, वारकरी बाबांनी पुढे चालावा. चालता 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 आता पंढरपूर मध्ये आले. चंद्रभागेत स्नान, पुंडलिकाचं दर्शन आणि दर्शन बारीला निघाले. पण ते दर्शन बारी चालत असताना ते मुलींसारखी म्हणावा, ओ बाबा सांगा ना कुठे तो तुमचा सुंदर देव? कुठे? वारकरी बाबा म्हणले जरा दम काढ ग, त्याच्याकरता चांगला देव जर का पाहायचा असेल तर दर्शन बारीने जावं लागतं. हा परत एकदा ऐका, देव पाहण्याकरता दर्शन बारीनी. VIP पास काढून देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर देवाचं दर्शन घडण म्हणून सांगता येत नाही. देव दिसन पण दर्शन होणार नाही. परत एकदा ऐका बरं का, VIP पास काढून गेल्यानंतर देव तुम्हाला दिसेन पण देवाचं दर्शन होणार नाही. पण ज्याला देवाचं दर्शन करायचं ना त्याने रांगेत जाऊन देवाचं दर्शन घ्या, नक्कीच तुम्हाला खऱ्या अर्थाने देवाचं यथार्थ दर्शन घडणार आहे. दर्शन बारी निघालेत आणि मग मात्र त्या वारकरी बाबाने सांगावा आता देव दिसेन. आणि वारकरी बाबा बाजूला सरले आणि मुलीला सांगितलं, अगं बघ हा माझा विटेवरचा परमात्मा सुंदरी. आणि जसं देवाला पाहिलं आणि मग मात्र ते पात्र गालात ते गालात असले, बाबा उगत 15-20 दिवस तुमच्यावर फुकट घालवले वारीमध्ये, काय झालं? हा तर काळा झरीत आहे आणि याला कोण सुंदर म्हणेन? आणि मग देवाने विचार केला, सौंदर्याचा अभिमान आहे. ती कानोपात्र नाईलाजाने त्याच्या जवळ गेली आणि देवाचं दर्शन घेण्याकरता कानोपात्रींनी दर्शन घेण्याकरता दोन्ही हात नाही, फक्त लांबूनच असा आपला हात टाकला. हात टाकल्याबरोबर वाक्य ऐका, कान्होपात्रेला आश्चर्याचा धक्का बसला. का? त्या कान्होपात्रेने देवाच्या चरणाकडे हात टाकल्याबरोबर ते कान्होपात्रेची बोट देवाच्या पायात रुतली. ती कान्होपात्रेने हात टाकल्याबरोबर कान्होपात्रेची बोट देवाच्या पायामध्ये रुतली. आणि मग कान्होपात्र विचार करू लागली, मी एवढी नाजूक, त्याच्यापेक्षा माझा हात नाजूक, हातापेक्षा माझी बोट नाजूक, पण ही नाजूक बोट जर का देवाच्या पायामध्ये जर का रुतली तर हा जगाचा बाप किती सुंदर असेल. तिथे देवाच्या पायाला कडकडून मिठी मारली आणि आता सांगितलं, आता या जगाच्या बापाला मी सोडणार. पण पुढला प्रसंग ऐका, बिदरच्या बादशाच्या कानावरती बातमी गेली की पंढरपूरच्या मालकाच्या दरबारामध्ये कोणी कान्होपात्र नाचते. अरे अशी कान्होपात्र जर का बिदरच्या बादशाच्या दरबारामध्ये नाचण्याकरता आली तर बिदरच्या बादशाच्या दरबाराला शोभा येईल. आणि मग मात्र माझ्या बिदरच्या बादशाने सेवकाला सांगितलं, जा त्या पंढरपूर मधून त्या कान्होपात्रेला दरबारामध्ये घेऊन या. कान्होपात्रेला सांगितलं, बादशाचं फरमान आहे दरबारामध्ये नाचण्याकरता चल.
कानोपात्री सांगितलं जगंत फक्त पांडुरंगा करता आणि मरंत पांडुरंगा करता येणार नाही। सेवक माघारी गेले, बादशाला सांगितलं कान्होपात्र न करता तयार नाही। मग मात्र माझ्या बेदरच्या बादशाने कान्होपात्रला न करता घोडदळ, हत्तीदळ, पायदळ घेऊन बेदरचा बादशाह आता दर मदल करत पंढरपूरच्या दिशेने चालू लागला। रस्त्याने चालत असताना त्याच्या समोर जर का गाय दिसली, गाय आडवी कापावी। एखाद्या मंदिराचा कळस दिसला तर मंदिराचा कळस त्याने कापावा। वारकरी दिसले तर वारकऱ्यांना पायाखाली तुडवावा। आणि आता दर मदल करत मंगळवेड्याच्या विशीवरती पोचला बिदरचा बादशाह। आणि मग मात्र कानोपात्रीच्या कानावरती बातमी गेली, बिदरचा बादशाह मला बळजबरीने खऱ्या अर्थाने दरबारामध्ये नाचना करता घेऊन जातोय। आणि मग मात्र त्या कानोपात्रीने रातच्या 12-1 वाजता जगाच्या बापाच्या मंदिराचं दार उघडलं आणि देवाच्या चरणाला कडकडून मिठी मारली। झाला रे माझा प्रसंग। त्या कानोपात्रीने अनंत नावाने हाक मारली आणि आपल्या शरीरातले प्राण ज्योत बाहेर पडली आणि देवाच्या चरणामध्ये विलीन झाली। ऐका रे, पहाटे 4 वाजता बढवी उठली आणि देवाची शेद आरती करण्याकरता निघाले। पण कान्होपात्र्याला देवाच्या चरणापाशी पाहिलं, पण कळालं त्या कान्होपात्रीने देवाच्या चरणाला मिठी मारून पडलेली। अरे ब्राह्मणे हाका मारली, अरे देव बाटवला। अरे वेश्येच्या मुलीने या पंढरपूरच्या मालकाच्या चरणाला कडकून मिठी मारली, तिला जाग करण्याचं काम केलं तर कान्होपात्रा गत प्राण झालेली। मग कळालं आज हिचं प्रेत उचला, या वेश्येचं प्रेत उचला आणि चंद्रभागेच्या पलीकडे टाका। मग मात्र माझ्या जगाच्या बापाचं हृदय तुटू लागलं आणि अनंत नावाच्या ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं, अनंता अरे माझ्या चरणाला कडकडून मिठी मारलेली जरी ती वेश्येची मुलगी कान्होपात्रा असते ना, अरे ती वेश्येची मुलगी नाही, कान्होपात्रा ही माझी भक्त आहे। आणि त्या कान्होपात्रेला माझ्या मंदिराच्या समोर खऱ्या अर्थाने जागा द्या। आणि आजही माझ्या कान्होपात्रेला खऱ्या अर्थाने जगाच्या बापाने आपल्या मंदिराच्या समोर जागा दिली आणि त्या जागेवरती आजही झाड उगवलेले एरवी वेश्येची मुलगी असणारी कान्होपात्रा किती वंद्य झाली। आमचे महाराज म्हणतात जगाच्या बापाच्या दर्शन करता निघालं की अगोदर कान्होपात्रेचं दर्शन आणि मग जगाच्या बापाचं दर्शन। याला कारण काय, माझ्या जगाच्या बापाने त्या वेश्येच्या मुलीचा अंगीकार केला। आणि तुकोबाराय म्हणतात निंदते हे तेने वंद्य केले विठोबा। देवाने निंद्याला देवाने वंद्य केलं। तसंच आणखी एक उदाहरण दिलं, ब्रह्मा हत्यारासे पातके अपार वाल्मिक किंकर वंद्य केला। कोण होता? वाल्या कोळी। वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला। हे झालं रे माझं कीर्तन, 10 मिनिटं मी जरा जास्त घेतली। आता ऐका बरं का, महाराजांना विचारलं, महाराज ही वाल्याला वाल्मिक ऋषी केला, त्या आजा मेळाला वैकुंठात नेला, बिल्ल कुळातली शबरी होती तिला भक्ताच्या यादीमध्ये नेलं, ही कानोपात्र विषयीची खऱ्या अर्थाने मुलगी होती, तिला चांगली जागा दिली। पण याशा देवांना निंद्याला देवाने वंद्य केलं। पण याच्या करता महाराज याला पुरावा काय? ऐका 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 आता ऐका, झालं माझं कीर्तन। ही माणसाने याला काय पाहिजे तर वक्त्याने बोलणं, आपल्या बोलण्याला काय द्यावा? पुरावा द्यावा। काय द्यावा? नाही मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे, काय द्यावा? म्हणून वक्त्याच्या बोलण्याला काय असावा? वक्त्याच्या बोलण्याला काय असावा? पुरावा असावा। वक्ता परखड बोलला पण वक्त्याच्या बोलण्याला पुरावा नसन, कार्यकर्त्याने त्याला सरळ पुरावा। परत एकदा बारकाईने ऐका, वक्त्याच्या बोलण्याला काय असावा? पुरावा असावा। आणि वक्ता जर का बिना पुराव्याचा बोलला तर कार्यकर्त्याने त्याला सरळ पुरावा।
मग कार्यकर्त्यांनी व्याख्याच करायची बरं का ते प्रवीण महाराज ते कार्यकर्त्यांनी व्याख्याच करायची वक्त्याची उंची कशावर ठरवायची. ऐका ऐका झालं कीर्तन एवढ्या करता 2 मिनिटं घेतो. बऱ्याच लोकांनी वक्त्याची उंची वेगळी ठरवली बरं का. आज मला वक्त्याची उंची सांगायची बरं का. एखादा वक्त्याची उंची कशावर ठरवायची परत एकदा ऐका. वक्त्याने मानधन किती घेतलं याच्यावरती उंची ठरवू नका. परत एकदा ऐका. वक्त्याने कीर्तनामध्ये गाणं किती केलं याच्यावरती त्याची उंची ठरवू नका. एखाद्या कीर्तनकाराने वक्त्याने कीर्तनामध्ये विनोद किती केलेत याच्यावरती त्याची उंची ठरवू नका. एखाद्या कीर्तनकाराने कीर्तनामध्ये माणसं किती रडवल्यात याच्यावरती त्याची उंची ठरवू नका. जर का तुम्हाला जर का ठरवलं विचारलं एखाद्या वक्त्याची उंची ठरवायची ती उंची आम्ही कशावरून ठरवायची. झालं माझं कीर्तन घेऊन जा. वक्त्याची उंची जर का ठरवायची असेल तर वक्ता कीर्तनाला आल्यानंतर कीर्तनामध्ये तो कीर्तनकार किती पुराव्यानिशी बोलतोय याच्यावरती त्याची उंची ठरवा. खऱ्या अर्थाने तिथे तो वक्त्याची खऱ्या अर्थाने श्रेष्ठता कळते. म्हणून असं म्हटलं की वक्त्याची उंची ठरवायची ती पुराव्यानिशी. महाराज इथे तुम्ही एवढं बोललात तुमच्या बोलण्याला पुरावा काय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे येते भजन प्रमाण. तुका म्हणे येते भजन प्रमाण भजन प्रमाण भजन प्रमाण तुका म्हणे आज मेरा भी तारी मुक्तनी आज मेरा भी तारी मुक्तनी तारी मुक्तनी तारी मुक्तनी काय थोर प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली वंद्य केल्या प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली वंद्य वंद्य प्रत्यक्ष
पुराणे वंदे केले प्रत्यक्ष पुराणे वंदे केले प्रत्यक्ष पुराणे वंदे प्रत्यक्ष पुराणे वंदे केले प्रत्यक्ष पुराणे वंदे केले राम प्रत्यक्ष पुराणे म्हणजे आम्ही पण दुसऱ्या तिसऱ्या कीर्तनाने कंटाळले. आमचे प्रवीण महाराज म्हणतात की थोडा झाला पाहिजे अहो नेहमी येतो मी पिंगळा मी गातोय तो कटाळा आला होती पिंगळाचा मला पण तसा बरं खाता बरं का आमची काही ती फार इच्छा आहे बरं का त्याच्यात ती एक अर्ध्या मिनिटामध्ये बरं का जास्त घेत नाही मी पण कंटाळे आवाज बसल्या बरं का दिवस थोडासा आवाज आला तर आला आवाज बरं का थोडासा बरं का बरं दिवस थोडासा आवाज हॅलो हॅलो कर थोडासा हा हा थोडासा हे जरी नाही कळले तरी दुसरा येईल हे जरी नाही कळला सरतीश बंदी बा काळ बांधून नेईल सरतीश बंदी बा एक जनार्दनी आमचे काय बाबाईना बोलो
छत्रपती आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती 1630चा प्रसंग आहे. माझ्या संपूर्ण महाराष्ट्राच्या मातेला कोणी वाले राहिलेला नाही. अरे मुघलांनी येवा आणि माझ्या महाराष्ट्राच्या मातीवरती आक्रमण करावा. हजारो वर्षापासून माझ्या महाराष्ट्राची माती पारतंत्रामध्ये पडली. कुणीही तंत्र जर का आमच्या आया बहिणी दिसावा, आया बहिणींना उचलावा, त्यांच्या आबरूची तर लुटावी. माझ्या आऊसाहेबांच्या लक्षात आलं या महाराष्ट्राच्या मातेला कुणी वाले राहिलेला नाही. हजारो वर्षापासून माझी महाराष्ट्राची माती पारतंत्रामध्ये पडलेली. असा कोण येईल या माझ्या महाराष्ट्राच्या मातीला पारतंत्रातून मुक्त करीन. माझ्या आऊसाहेबाने शिवनेरी किल्ल्यावर ते जगदंबा मातेला साकडं घातलं. हे जगदंबे, आजपर्यंत असा पुत्र कुणाच्या पोटी आलेला नाही. असा पुत्र माझ्या पोटी दे आणि तो पुत्र पोटी मिळावा याच्याकरता माझ्या आऊसाहेबाने जगदंबा मातेला साकडं घालताना म्हणावा. क्या बात है. आऊसाहेबांनी म्हणावा, दारुगड बायाचा दारुगड, दारुगड बायाचा दारुगड, दारुगड बायाचा दारुगड, दारुगड बायाचा दारुगड, दारुगड बायाचा दारुगड. जगदंबा मातेला माझ्या आऊसाहेबांनी म्हणावा, हे जगदंबे, आता तुझा दार उघड आणि तुझी कृपादृष्टी आमच्यावरती होऊन दे आणि असा पुत्र माझ्या पोटी दे. पुत्र हवाईचा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि माझ्या आऊसाहेबाने जगदंबा मातेला असा पुत्र पोटी यावा याच्याकरता आऊसाहेबाने जगदंबा मातेच्या दारामध्ये गोंधळ घालावा. आणि गोंधळ घालताना आऊसाहेबांनी म्हणावा, आऊसाहेबांनी म्हणावा, आई भवानी तुझ्या कृपेने तारी संकटाला, आघात महिमा तुझा माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागावी तुझ्या सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागावी तुझ्या सारी. आई गोंधळाला जगदंबेचा कृपा आशीर्वाद आऊसाहेबांवरती झाला. आणि आऊसाहेबांच्या पोटी माझ्या शिवबाचा गर्भ वाढू लागला. दिवसामागून दिवस जात आले आणि 19 फेब्रुवारी 1630ची अगोदरची रात्र माझ्या आऊसाहेबांना शिवनेरी किल्ल्यावर ते बाळणपणाच्या व्यथा जाणू लागल्या. किल्ल्यावरती हालचाल चालू झाली. गडाचे दरवाजे लावा. अरे आऊसाहेबांच्या पोटी पुत्र येतोय, पुत्र येतोय, पुत्र येतोय. गड किल्ल्याचे दरवाजे लागले. पहारेकरी संपर्क झाले. अरे शत्रू आला नाही पाहिजे, आऊसाहेबांना धोका नाही झाला पाहिजे. आणि दरवाजे लागले आणि आऊसाहेबांना आता बाळणपणाच्या व्यथा जाणू लागल्या. हे दादा ऐका रे, बाळणपणाच्या व्यथा जाणवता जाणवता पहाट होत आली आणि बरोबर 19 फेब्रुवारी 1630ला दिवस उगवल्याबरोबर माझ्या आऊसाहेबांच्या पोटी माझ्या शिवबाचा जन्म झाला आणि गडाचे दरवाजे उघडले. अरे बातमी बाहेर पडली. काय बातमी बाहेर पडली? अरे आऊसाहेबांना पुत्र झाला, आऊसाहेबांना पुत्र झाला, आऊसाहेबांना पुत्र झाला. हे दादा ऐका रे, अरे पुत्र कोणाला झाला? अरे पुत्र कोणाला झाला? अरे पुत्र झाला जिजाऊ आऊसाहेबांना. अरे पुत्र कोणाला झाला? माझ्या छत्रपती शहाजी महाराजांना झाला. अरे पुत्र कोणाला झाला? अरे सह्याद्रीला झाला. अरे पुत्र कोणाला झाला? अरे गड
किल्ल्याला झाला. अरे पुत्र कोणाला झाला? माझ्या महाराष्ट्राला पुत्र झाला. आणि माझ्या शिवबाने आल्याबरोबर फक्त 35 वर्षामध्ये माझी महाराष्ट्राची पारतंत्र्यातील भूमी मुक्त केली आणि माझा पहिला राजा छत्रपती झाला. एकदा सर्वांनी जय घोष करा आणि कीर्तनाची परिपूर्णता करा. तयार आहेत का सर्वजण? माझ्या शिवाची जय घोष गर्जना करण्याकरता तयार आहेत का सर्वांनी? एकदा हात वर करा. माझ्या गड किल्ल्यावरती आजही कधी जर का माझ्या किल्ल्याच्या दगडाला जर का कान लावला तर रायगडाच्या प्रत्येक दगडातून आवाज निघतोय. पण कोणता आवाज आहे तो तुमच्या सर्वांच्या मुखातून निघला पाहिजे. कोणता आवाज आहे? क्षत्रिय कुलवंशक सिंहासनाधीश्वर प्रौढ प्रतापी शौर्यवंत कीर्तिवंत गुणवंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. गेला गेला आमच्या पठारवाडीकरांचा आवाज पार रायगडापर्यंत पोहोचला बरं का. रायगडापर्यंत पोहोचला. आणि माझ्या शोभाचं खऱ्या अर्थाने काय माहिती का, आणखी त्याला शिवजयंती पाहिलं बरं का. ते असं एवढ्यातच नाही सगळं घेता येत बरं का. सगळं बरं का एवढ्यातच. आमच्या प्रवीण महाराजांची इच्छा होती सहकार्यांची. अल्पशा बुद्धिमत्तेप्रमाणे मी प्रयत्न केला. माझ्या हरिकीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता. पुन्हा एकदा माझे सहकारी हे 11:30 वाजत आले तरी कुणी टाळ ठेवला नाही. मग तुमच्या पुढे दंडवत करतो मी, वंदन या ठिकाणी करतो. माझे दोन्ही मित्र दोघांच्या पुढे आभार मानतो. सुंदर हार्मोनियमची साथ, सुंदर तुमची माझी सिस्टीमची साथ. आणि तुम्ही 11 वाजे 11:30 जर हल्ला नाही मग तुमच्या पुढे साष्टांग दंडवत घालतो आणि कीर्तनाची परिपूर्णता. विठ्ठल जय जय.